तो हेलो गाईज, आम्ही आलो गोवर्धन इको विलेज. तर मित्रांनो, भव्य असं मंदिर बघू शकता. इकडे मस्त लाल 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 मस्त दिसतंय. खाली इकडे गार्डन आहे मस्त. माणसं बघा किती फिरतात. ऊन लागते ना, त्याच्यामुळे असं माणसं फिरतायत इकडे तिकडे उन्हामध्ये. आणि इकडे बघा डोंगर कसा मजबूत दिसतोय. किल्ला आहे तिकडे आणि बघू शकता बघा कळस कसा आहे. आता या इकडे नियर त्यांचा जोरात चाललाय त्यांचा जागरण गोंधळ. ते आपला काम नाही. बघा कसा आपला काम नाही गाडी चौपा. तर इथं त्यांचं महायुद्ध झालेलं होतं. बघू शकता कशी युद्ध झालेलं ते इथे चित्र वर्णन आपण बघू शकता. या व्हिडिओ मधून आपल्याला समजता येते आणि समजून घेता येते. इथे बघा राधाकृष्ण आणि घोडे वगैरे दिसत आहेत. आणि ते हे कृष्ण देवांच्या जन्माचं काहीतरी ते वर्णन दाखवले जात. इथे यांचं भोजन वगैरे चालू आहे. इथे मस्त फळं वगैरे खाताना इथे मूर्ती बघायला भेटतील तुम्हाला. आणि इथे मस्त मंदिर वगैरे छोटस गार्डन वगैरे मस्त दिसेल. जेव्हा इथे वासुदेव भगवान श्रीकृष्णाला नदी पार करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा ही नदी लागलेली असते, यमुना नदी. आणि या यमुना नदीमध्ये मच्छी बघू शकता. मासे बघा एकदम सुंदर. ही गार्डन बघा, फुले वगैरे आहेत इथे. आणि खाली मी मासे वगैरे दिसतीलच तुम्हाला. बघूया इथे गर्दी पण असते. आता मासे बघा लाल वगैरे निळे पिवळे. ही यमुना नदीचं वर्णन दर्शवलेलं आहे. वो वैसे हैया मरी नाही हो मच्छी मरी नाही. अरे शेठ, आम्ही तर गाल फिरायला आलो. तुम्ही कवा याल? आणि तू कोण आली? इको विलेज गालथारा. आणि तुम्ही कवा याल? त्याच सांगा तुम्ही कवा याल. या लवकर. ते बघा मास. शेठ कुठे रे? हाय गाईज, आम्ही आता सध्या गालतऱ्या. तुम्ही कधी येत आहेत? गालतऱ्याला आहेस असा? हो. राधा कृष्ण आहेत. नामकरण समारंभ मृत्यु का संदेश है. एक बार एक पे नाचते थे तो पूरा विष निकल दिया जाता. तो दूसरा फल उठाता था दूसरे. महाभारत बघितलेला. बकासूर ना रे. घोड्या बसून नाही बघला होता. लाईक सबस्क्राईब करा या व्हिडिओ. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता जातो घरी. खूप टाइम झालेला आहे. भुका लागलेल्या आहेत.